आपल्या मंडळातील सर्व सदस्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर चला मंडळी, आज जो आपण रामनवमी निमित्त गायमुखला नमस्कार, मी आपला लाडका राहू। सकाळी 4:30 वाजता उठून मी निघालो होतो गायमुखला आणि माझ्या पुढे माझे सदस्य वाटच बघत होते। आता सकाळी 4:30 वाजता आमच्या एकाचेही चेहरे कॅमेऱ्यामध्ये दिसत नव्हतं, म्हणून आम्ही बॅटरी लावून आमचे चेहरे कॅमेऱ्यामध्ये दाखवतो। गायमुख आमच्या गावावरून 7 ते 8 किलोमीटर आहे, म्हणून आम्ही सकाळी पळत जात असतो। सकाळचे 5:30 वाजून गेले होते, तरी पण आमचा चेहरा काही कॅमेऱ्यामध्ये दिसत नव्हतं, म्हणून आम्ही बॅटरी लावून आमचे चेहरे दाखवत होतो। जसं सीतेमातेचा शोध घेण्यासाठी वानर सैन्य निघाली होती, तशी आमची सैन्य निघाली होती आणि या सैन्याचे मुख्य अधिकारी होते ते आपले महाबली। गायमुख हे ठिकाण एवढ्या घनदाट जंगलात आहे की तिथे दिवसात जायला सुद्धा माणूस घाबरतो आणि आम्ही निघालो होतो सकाळची 5:30 वाजता। जर बिबट्या वगैरे आला आणि आपल्या महाबलीला बघितले तर तो म्हणेल की एका महिन्याचं टेन्शनच नाही। आता सकाळचे 6 वाजले होते, म्हणून आपले चेहरे थोडेफार कॅमेऱ्यात आता दिसू लागले होते आणि आपल्या सोबत होते आपल्या गावातील सुलतान शक्तिमान पैलवान। असं सर्व मंडळी फिरायला आल्यावर आपल्याला सिंगर आणि डॅन्सर बाहेर निघणार नाही तर केव्हा निघणार आहे बघा तुम्ही। गायमुख हे ठिकाण सह्याद्री पर्वत रांगेमध्ये वसलेले आहेत आणि ते पाटणा देवी पासून 3 ते 4 किलोमीटर लांब आहेत। बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय, श्री शिवलाल महाराज के जय, जय महादेव, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। तुम्ही आजूबाजूला हे घनदाट जंगल बघू शकतात। कुठं आणि कोणत्या ठिकाणी कोणत्या प्राणी लपलं असेल हे काही सांगता येत नाही। उंच उंच जे पर्वत दिसत आहे तुम्हाला ते सह्याद्री रांगेचे पर्वत आहेत। कसं तरी 1.5-2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही गायमुखच्या पायथ्याशी पोहोचलो होतो आणि एवढं लांब पळत आणि चालत आल्यावर आपल्या महाबलीचे हाल बघा तुम्ही। आणि गायमुखला जाण्यासाठी इथून थोडं उंच आपल्याला शिडीने चढावं लागतं आणि तुम्ही कधी गायमुख फिरायला आले तर एकटे येऊ नका, कारण इथं वन्य प्राणी हे पाणी वगैरे पिण्यासाठी येतच राहतात। कसं तरी हळूहळू आपले महाबली आणि सर्व सदस्य शेवटी गायमुखला पोहोचूनच गेले। या ठिकाणी गायीच्या मुखातून अखंड अशी गंगा म्हणजे पाणी वाहतच राहतं, म्हणून या ठिकाणाला गायमुख असे नाव पडले आहे। तसेच भगवंत महादेवांची खूप मोठी मूर्ती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल। भारतामध्ये कितीही तापमान असेल तरी या ठिकाणी तुम्हाला थंडगार असं वातावरण बघायला भेटेल। हे ठिकाण जंगलाच्या खूप मध्ये असल्या कारणामुळे लोक इथे जास्त प्रमाणात येत नाही, म्हणून तिथे खूप घाण झाली होती आणि आपले सर्व सदस्य मिळून ते घाण झाडायला सुरुवात केली। सर्व परिसर स्वच्छ झाडून काढलं आणि लिंग आणि महादेवांची मूर्ती धुवून काढले। सर्व सदस्य डमरू आणि घंटी वाजून भगवान शंकराचे जयघोष करू लागले। सर्व सदस्य एकदम तन मन धनाने भगवान शंकराची सेवा करत होते। मग सर्व मंडळी मिळून भगवान शंकराची आरती करायला सुरुवात करतात। अशा प्रकारे सर्व सदस्यांनी सकाळी 7 वाजता भगवान शंकराची आरती केली। एकदम शुद्ध भावनेने निसर्गात असलेल्या भगवान शंकराचे दर्शन झाल्यावर सर्व सदस्य गायमुखच्या कुंडामध्ये स्नान केलं। असं रानात फिरायला आलोय आणि रानात असलेल्या वन्य फळांचा आनंद घेणार नाही असं कधी होईल का? म्हणून आम्ही तिथे असलेल्या कच्च्या कैऱ्यांचा स्वाद घेऊ लागलो आणि इकडे बघितले तर आपल्या महाबलींचा डान्स चालू झाला बघा तुम्ही। ना टूटे तू आजा
काले काले नैना. अशा प्रकारे आम्ही गायमुखला भक्ती प्लस आनंद घेऊन परत निघालो. सकाळी जंगलातील प्राणी हे पाणी प्यायला येतात आणि ते आपल्या समोर येऊ नये म्हणून आम्ही असे आवाज काढू लागलो. अशा प्रकारचे आवाज ऐकून आजूबाजूला असलेले प्राणी आपल्यावर हमला करत नाही. आता घरी परत जाताना आम्ही रस्त्यात असलेल्या शक्तिमान पहलवानच्या घरी चहाचा स्वाद घेतो. शहरामध्ये किती मोठा बंगला असू द्या, परंतु शेतामध्ये असलेल्या झोपडीत राहण्याचा आनंदच वेगळा आहे. तर मंडळी, कसं वाटलं आपलं गायमुख दर्शन कमेंट करून नक्की सांगा. आणि हा आपल्या लाडक्या रामूच्या इंस्टा आयडीला फॉलो करून YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.